आज मी करटुले बनवणार आहे। करटुले ही एक रानभाजी आहे आणि मी मस्तपैकी अशी सगळे बारीक चिरून घेतलेले लांब करून आणि त्याच्यातले बिया काढून घेतलेले आहे। त्याच्यासाठी मी इथं साहित्य घेतलेले कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा, थोडे लसूण घेतलेले बारीक केलेले आणि टोमॅटो। आता मी इथे गॅसवर एक कढई ठेवलेली, त्याच्यात मी तेल टाकून घेते। तेल तापले, आता मी इथे जिरे आणि मोहरीची फोडणी देणार आहे। लसूण, कांदा, कांदा छान असा सोनेरी मऊ करून घ्यायचा आहे। कांदा मऊ झालेला आहे, आता आपण टोमॅटो टाकू। टोमॅटो लवकर मऊ होण्यासाठी मी इथे मीठ टाकणार आहे लवकर। आता थोडी हळद टाकून देऊ। ती मस्त अशी छान अशी एकजीव करून घेऊ। आता मी इथे लाल मिरची टाकणार आहे। तुम्हाला पाहिजे तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिरची टाकू शकता। त्याच्यानंतर मी लगेच हे करटुले टाकून देणार आहे, म्हणजे मिरची जळणार नाही। आणि मग नंतर एकजीव करून घेईन सर्व साहित्य। आता आपण चांगले हे एकजीव करून घेऊ आणि त्याच्यावर झाकण ठेवून 10 मिनिटं मंद आचेवर वाफू द्यायचं। 10 मिनिटं झालेली आहे, आता आपण झाकण उघडून बघू। ही भाजी पण झालेली आहे। मधून मधून अशी भाजी मिक्स करत जायची, म्हणजे कढईला लागणार नाही। बघा, याला पाण्याची अजिबात गरज लागत नाही, वाफेवरच होऊन जातं। खूप छान भाजी झाली। आता आपण त्याच्यात कोथिंबीर टाकू। भाजी तयार आहे, आता गॅस बंद करणार आहे। खूप छान भाजी लागते अशी। तुम्ही याच्यात शेंगदाण्याचं कूट पण टाकू शकता, मी काही टाकलेलं नाही, तरी ती टेस्टी लागते। आपली करटुल्याची भाजी तयार आहे। खूप आरोग्यदायी आणि पौष्टिक ही भाजी। रेसिपी करायला एकदम सोपी आहे आणि पटकन होते। रेसिपी कशी वाटली तर कमेंट करून नक्की सांगा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच नवीन एका व्हिडिओ सोबत। तोपर्यंत बाय बाय।